आणि यानंतर आपण इतर काही बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। मात्र या युतीसाठी शरद पवार अनुकूल असतील का असा सवाल उपस्थित होतोय, कारण हायकमांडशी चर्चा करून राज ठाकरेंबाबतचा निर्णय घेऊ असं काँग्रेसनं जाहीर केलं होतं। याबाबत एबीपी माझानं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी खास संवाद साधला। शरद पवारांना युतीची काहीही अडचण नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं। मुंबईत मनसे आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे असंही संजय राऊत म्हणाले। मुंबईवर पगडा मराठी माणसाचा होता आणि राहील, तो त्यांना नष्ट करायचा आहे। त्यांनी सातत्याने ते प्रयत्न सुरू केले, तो आम्हाला टिकवायचा आहे। आणि हे काम फक्त राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यावरच आपल्याला करता येईल, हे काँग्रेसलाही माहिती आहे। विषय फक्त मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे। आम्ही इंडिया ब्लॉक म्हणून एकत्र आहोत, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत। आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निवडणुका स्वतंत्रपणे लढले, त्यांनी कोणाबरोबर युती केली असं मला दिसलं नाही। त्यांची प्रथमच युती शिवसेनेबरोबर होण्याची शक्यता आहे। नवरात्रीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत। वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणात मनसेचा नवा चेहरा देणार आहेत। रत्नागिरीतील मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा लवकरच राज ठाकरे करतील। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यास देशभरातून तीव्र विरोध झाला होता। याच दरम्यान पाकिस्तान विरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय क्रिकेट संघानं 7 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला। दरम्यान या लढतीत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघातील इतर खेळाडूंनी पाकिस्तानी संघातील खेळाडूंचे हस्तांदोलन करणं टाळलं होतं। एवढंच नाही तर सूर्यकुमार यादवनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करत हा विजय हल्ल्यातील मृतांना समर्पित केला होता। मात्र भारतीय संघानं केलेल्या कृतीमुळे पाकिस्तानी संघाचा तिळपापड झाला असून पाकिस्ताननं आशियाई क्रिकेट परिषदेकडे निषेध नोंदवला आहे। हस्तांदोलन केलं नाही याचं भाजपला कौतुक आहे का? पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन केलं नाही हे कुणाला सांगता, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विचारला। तुम्ही फक्त शेक हँड केल्या नाही याचं काय कौतुक आहे या भाजपच्या लोकांना? बघा बघा, त्यांनी शेक हँड केला नाही, शेक हँड केला नाही। हा काय उत्तर झालं का? पेलगामच्या शहीदांचं कुंकू पुसलं महिलांचं, त्यासाठी हा नाचक्की केली काल देशाची। संजय राऊतांच्या विधानावर भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली। आम्ही आतंकवादांसोबत हस्तांदोलन करणार नाही असा संदेश क्रिकेट टीमनं दिला, तर उद्धव ठाकरे आणि कंपनीनं भ्रमित करण्याचं राजकारण केलं अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली। वास्तविक ही मॅच फक्त भारत आणि पाकिस्तान मधली नव्हती, यात अनेक देश होते। आपलं शत्रुत्व पाकिस्तानबरोबर मान्य आहे, अन्य देशांशी काय? तरी देखील लोकांना भ्रमित करण्याचं घाणेरडं राजकारण ज्या श्रीमान उद्धव ठाकरे आणि कंपनीने केलं, त्यांना देखील हा धडा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भारत पाकिस्तान सामन्यावरून पुन्हा एकदा निशाणा साधला। सामना खेळून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं असं ते म्हणाले। कालच्या सामन्यावर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला, त्यातले 25,000 कोटी पाकिस्तानला मिळाल्याचा दावा राऊतांनी केला। 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग कालच्या मॅचवर झालं, 1.5 लाख कोटीचं। आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला 1,000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि 1.5 लाख कोटी जुगारातले किमान 25,000 कोटी पाकिस्तानात गेले। काल झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। संजय राऊत भारतीय संघाचा अपमान करत असल्याचा निशाणा बन यांनी साधला। कालच्या मॅचवर, मॅच फिक्सिंगच्या त्यातला मिळणारा काही 1,000 कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले। तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय, याच्यावर बोला। पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही, आम्ही कालच्या मॅचवर थुंकलो आहे, थुंकतो आम्ही अशा मॅचवर।
तुम्ही अशा पद्धतीची थुंकण्याची भाषा करत असाल आणि आपल्या क्रिकेटपटूचा अपमान करणार असाल तर देश तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत, तुम्ही काय थुंकण्याची भाषा करताय? आपल्या पराक्रमी क्रिकेटपटूंनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पाकिस्तानला पराभूत केलं, पाकिस्तानला धूळ चारली. अशा क्रिकेटपटूंचा तुम्ही अपमान करताय. किंवा एकंदरीतच भारत पाकिस्तान सामन्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याची सध्या चर्चा आहे. भाजप राष्ट्रभक्त नाही पैसा भक्त असल्याचं कालच्या सामन्यातून स्पष्ट झालं. आमच्या शरीरात रक्त नाही तर सिंदूर वाहत असल्याचे फिल्मी डायलॉग मारणाऱ्या भाजपनं पाकिस्तानला 1000 कोटी मिळवून देण्याचं काम केलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी हा भाजपवर आरोप केला आहे. ज्या पाकिस्तानने हे सगळं केलं त्या पाकिस्तान बरोबर तिथं खेळ करून तुम्ही म्हणता तसे 1000 कोटी रुपये कमवून देण्याचं काम पाकिस्तानला केलं. भारतीय जनता पार्टी ही देशभक्त नाही, हे राष्ट्रभक्त नाही, तर हे किती पैसा भक्त आहेत कालच्या मॅचेसनी या जगाला दाखवून दिलं. गेल्या 50 वर्षातील देशातील सर्व आंदोलनांचा अभ्यास केला जाणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील आंदोलनांचा अभ्यास केला जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पोलीस संशोधन आणि विकास विभागाला तसे आदेश दिलेत. आंदोलनांना निधी कुठून आला याची तपासणी होणार आहे. हेतू पुरस्सर किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी आंदोलनं टाळण्यासाठी केंद्राने हा मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा पार पडला. पक्षाचं एकदिवसीय शिबिर पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. शेतीला हमीभाव मिळायला हवा, कांदा निर्यात बंदी उठवण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, महिलांना 2100 रुपये अनुदान देण्यात यावं, या मागण्यांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली. नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चासह शरद पवार, सुप्रिया सुळेंसह पक्षाचे महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते. यावेळी सरकारी धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. शेतकरी अस्वस्थ आहे, संकट येतं. त्या संकटातून मार्ग काढायचा असतो. ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांची असते. नाशिकसह संपूर्ण राज्यातील शेतकरी हतबल झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी नाशिकमधील मोर्चा दरम्यान केली. तसंच बारामती आणि इंदापुरात भीषण अतिवृष्टी झाली. मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती गंभीर नाही, त्यामुळे सरकारला फिरू देणार नाही असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला. 1 महिन्याचा कालावधी देऊ. जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. राज्यात 3 लबाड लांडगे बसले आहेत. हे सरकार पाकिटमारी करतंय असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. जीएसटी केंद्रानं गेल्या 8 वर्षात 20 लाख कोटी दिले. मग आम्ही 35,000 कोटींच्या कर्जमाफीची अपेक्षा करायची नाही का, असा संतप्त सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या, देवा भाव म्हणून. अहो बाई, हे तिथं बेनामी जाहिराती या लोकांनी दिल्या. अहो देवा भाव आम्हाला माहित आहे, पण या सरकारमध्ये कोण बसले तर देवा भाऊ बसले. देवा भाऊ यांना फक्त मलिदा खायचंय, यांना फक्त दलाली करायची, यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. का या सरकारला असं वाटतं की आमच्याकडे खूप सारे आमदार आहेत, आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही, आम्हाला कुणी काय अडचणीत आणू शकत नाही. पण या सरकारमध्ये जो घमंड आलाय, जो मान चढला या सरकारला, हा माज उतरायचा का नाही उतरायचा? मग आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा पार पडला. शेतीला हमीभाव मिळायला हवा,
कांदा निर्यात बंदी उठवण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, महिलांना 2100 रुपये अनुदान देण्यात यावं, या मागण्यांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली। यावेळी सांगता सभा पार पडली। त्यात कांदा शेतकऱ्यांचा तळतळाट म्हणून एकही कृषी मंत्री स्थिर नाही असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलं। शेतकऱ्यांचा तळतळाट आहे काय आहे? गेल्या काही वर्षापासून महायुतीचा एकही मंत्री कृषी मंत्री या ठिकाणी स्थिर बसलेला नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या मंत्र्याला आणि महायुतीला तळतळाट लागेल। बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बीडमध्ये पहिला मोर्चा निघाला। या मोर्चाला वंजारी गोसावी समाज बांधवांनी पाठिंबा दर्शवला। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात असून महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बीडमध्ये महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला जिल्ह्यातील 1 खासदार आणि 3 आमदारांनी पाठिंबा दिला, तर मोर्चात स्वतः आमदार धनंजय मुंडे सहभागी झाले होते। हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, त्यानुसार सरकारनं बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीतून आरक्षण द्यावं। बंजारा समाजाच्या सभेतून आमदार धनंजय मुंडेंनी सरकारकडे मागणी केली, तर यश मिळत नाही तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलं। जालन्यात बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। एसटी आरक्षणाचा हा लढा महाराष्ट्रभर चालूच राहणार असून गरज पडल्यास मुंबई आणि दिल्लीमध्ये सुद्धा बंजारा समाज मोर्चा काढेल असा इशारा आमदार राजेश राठोड आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिला। हैदराबाद गॅझेट त्यांना दिलं तर आम्हाला त्या साधी मागणी आहे। आम्हाला वेगळा कायदाही पास करायची गरज नाही, आम्हाला एक साधा नोटिफिकेशन करायचे, विधानसभा आयोगाच्या शिफारशी तुम्ही लागू करा, आपोआप बंजारा समाजाला आरक्षण मिळून जाईल। राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असतानाच राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावं असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानंतर राज्याचे आदिवासी नेते आणि भाजपचे आमदार संजय पुराम यांनी कुठल्याही समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करून घेणार नाही, वेळ आली तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू अशी भूमिका घेतलेली आहे। आम्हाला संविधानाने दिलेलं आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे कोणता आमदार कितीही पत्र देतील तरी त्याचा काही फायदा होणार नाही। आम्हाला आमच्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। महाराष्ट्राचे आम्ही 25ही आमदार आदिवासी समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढला। आदिवासी पॅन्थर संघटनेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाज करत आहे, तर या मागणी विरोधात आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढला। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील गांधी टोलामध्ये ओबीसी बांधवांनी जनजागृती रॅली काढली। रॅली दरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांनी 2 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या जीआरची होळी केली। सरकारनं काढलेला जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसह ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी 21 सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली। मराठा आणि ओबीसी संघर्ष टोकाला पोहोचला। ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात जे नेते काम करतायत त्यांना सहकार्य करावं, तसंच ओबीसी तरुणांनी आत्महत्या करू नये अशी विनंती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली। की समाजातील कुठल्याही व्यक्तीने संघर्ष करण्याची तयारी ठेवावी। संघर्ष करून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणं हे प्रत्येक ओबीसी व्यक्तीचं माणसाचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते कर्तव्य बजावून आपण संविधानिक अधिकाराचं रक्षण करायला पाहिजे। आत्महत्या हा काही कुठल्या गोष्टीचा अंतिम पर्याय नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला। हाकेंनी सभेत मराठा समाजासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा मराठा समाजाचा आरोप आहे। त्यामुळे नेकनूर पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाकेंवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
नाशिकच्या आदिवासी विकास भवनात गेल्या 71 दिवसांपासून शिक्षकांचा बिऱ्हाड मोर्चा आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवार आणि सुनील भुसारा यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4 चे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. जसं इतर विभागामध्ये काही लाडक्या आमदारांच्या कंपन्या त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ती 10-10 हजाराचे टोटल कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सचे दिलेले आहेत, त्यातून भ्रष्टाचार होतो, तसंच काहीतरी आदिवासी विभागामध्ये सुद्धा व्हावं आणि जवळच्या लोकांना धंदा मिळावा आणि कमिशन मिळावा असा कुठेतरी सरकारचा प्रयत्न. हे चुकीचं आहे. जी प्रथा आजपर्यंत चालू आलेली आहे तशीच ती राहावी अशी यांची सुद्धा मागणी, आमची सुद्धा मागणी. कल्याणमध्ये पटेल मार्ट या दुकानात मराठी बोलण्यावरून वाद झाला. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर या ठिकाणी खरेदी करण्यासाठी गेले होते. या दरम्यान दुकानातील एका महिला कर्मचारी सोबत त्यांचा मराठी बोलण्यावरून वाद झाला. घाणेकर यांनी पटेल मार्टला इशारा दिला. 15 ऑक्टोबरपर्यंत मार्टमधील सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आलं पाहिजे. असं झालं नाही तर मी दुकानाबाहेर उभं राहून इथून खरेदी करू नका असं आवाहन लोकांना करणार असल्याचं सांगितलं. मार्टमधील सर्व कर्मचारी मराठीत बोलणार असा मॅनेजर मनीषा धस यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे. जळगावच्या बिलवाडी गावात पुन्हा तणाव निर्माण झाला. 2 कुटुंबात झालेल्या वादात एकनाथ गोपाळ यांच्या मृत्यूनंतर मयत एकनाथ गोपाळ यांचा मृतदेह गावात येताच गोपाळ यांच्या नातेवाईकांकडून आरोपींच्या घरावर दगडफेक करण्यात आली. जळगावच्या बिलवाडी गावात झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी बिलवाडी गावाला भेट दिली. 2 कुटुंबियांमध्ये झालेल्या हाणामारीतून मृत्यू झालेल्या एकनाथ गोपाळ यांच्या कुटुंबियांची गिरीश महाजनांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच या प्रकरणी फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचनाही गिरीश महाजनांनी दिल्या आहेत. त्या संदर्भामध्ये तहसीलदार त्या ठिकाणी आहेत, स्थानिक आमदार त्या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आहेत, ते काळजी घेत आहेत. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मी सकाळपासून कार्यक्रमात सोबत होतो, त्यामुळे लगेच तिथे तहसीलदारांना तातडीने पाठवण्यात आलं आणि जी काही नियमानुसार मदत असेल ती तातडीची मदत देण्यासंदर्भामध्ये सूचना आम्ही तहसीलदारांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. अहिल्यानगरला येलो अलर्टचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरासह अनेक तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली, तर इतर ठिकाणी गरज पडल्यास सुट्टी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागपुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. शहरातील मध्यवर्ती भागासह जवळपास सर्वच भागात जोरदार पाऊस बरसला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात दुसरबीड, किनगाव राजा सर्कलमध्ये अनेक गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला. दुपारपर्यंत स्वच्छ आभाळ आणि ऊन असताना अचानक 3 नंतर ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक नदी ओढ्यांना पूर आला. गावातील अनेक मार्ग हे बंद पडले. स्टार प्रवाहावर नशीबवान ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेच्या दरम्यान उपस्थित सर्व मंडळींना उकडीचे मोदक वाटण्यात आले. यातील एका मोदकात चांदीचं नाणं होतं. हे चांदीचं नाणं ज्याला मिळेल तो नशीबवान असा हा पब्लिसिटीचा प्रकार होता आणि नेमकं हे चांदीचं नाणं असलेला मोदक हा महेश कोठारेंनाच मिळाला. त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्हमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्र अमोल सोबत पाहत रहा एबीपी माझा.